उपवास म्हटलं की तीच तीच साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हे असे बाहेरून क्रिस्पी, एकदम खुसखुशीत आणि चविष्ट असे उपवासाचे रताळ्याचे कटलेट्स जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि अशाच चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. हे कटलेट्स करण्यासाठी आपल्याला भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचेत. तर मूठभर मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. रताळे ही थोडीशी गोडसर असतात, त्यामुळे मिरच्या मी 3 घेते, म्हणजे बऱ्यापैकी कटलेट्स हे तिखट होतील. तरीही तुम्हाला तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर 3 मीडियम साईजची रताळी आणि एकच मीडियम साईजचा बटाटा मी उकडवून घेतलाय. आता रताळी उकडल्यानंतर ना ती थोडीशी पाण्यातून बाहेर काढून ठेवायची थोडा वेळ, म्हणजे त्यातला जो काही ओलसरपणा असेल, एक्स्ट्राचं पाणी असेल ते पाणी निघून जाईल आणि आपली रताळी एकदम कोरडी कोरडी होतील. आणि जर त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असेल ना तर आपले कटलेट सुद्धा एकदम पचपचित होतील. त्यामुळे रताळी उकडल्यानंतर थोडा वेळ ती पाण्याच्या बाहेर काढून ठेवा. बऱ्यापैकी ड्राय झाली की मगच ती साल काढून किसून घ्यायची. आता रताळी आणि बटाटा किसून घेते. आता पीठ काय काय लागणार ती बघूयात. इथं मी वरई किंवा भगर असते त्याचं 3 चमचे पीठ घेतले, राजगिऱ्याचं पीठ 3 चमचे घेतलेत आणि साबुदाण्याचं पीठ घेतले कटलेट्सला कोट करण्यासाठी. साबुदाण्याचं पीठ नसेल ना तर आपले अख्खे साबुदाणे मिक्सरला फिरवून घेतली तरी चालतील. रवाळ थोडेसे फिरवून घ्यायचे. इथं आपलं रताळे आणि बटाटा किसून तयार आहे. यामध्ये घालूयात राजगिऱ्याचं पीठ, त्यानंतर वरईचं पीठ आणि आपण शेंगदाणे आणि मिरची सुरुवातीला जी मिक्सरला फिरवून घेतली होती ते यामध्ये घालायचंय. एकदम पण मी बारीक पूड केली नाहीये, थोडंसं म्हणजे अगदी थोडंसं रवाळ असं टेक्स्चर ठेवलं आहे. रवाळपेक्षा थोडंसं जाडसरच असं टेक्स्चर आहे शेंगदाण्याचं. आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. जर तुमच्या घरी उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल तर तेही इथे घातलं तरीही चालेल. आता हे सगळं चांगलं मिक्स करायचंय, चांगलं मळून यायचं, एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे मिश्रण चांगलं मळून घेतलंय, व्यवस्थित याचा एक गोळा तयार झालेला आहे. अजिबात पचपच तसं नाहीये मिश्रण. आता याचे तुम्हाला जशा साईज मध्ये शेप मध्ये हवे असतील तसे कटलेट्स करून घ्यायचे. मी याचे रेग्युलर जसे गोल असतात तसेच कटलेट्स करणार आहे. एक व्यवस्थित गोळा करायचा आणि गोल झाला की थोडासा तो प्रेस करायचा. याच्या जर एजेस कडा फुटत असतील तर या बोटाने अशा सरळ करून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपला एक कटलेट तयार आहे. सगळेच कटलेट्स मी असे करून घेते. सगळे कटलेट्स माझे तयार आहेत. आता हे कटलेट्स फक्त कोट करायचेत आणि तव्यामध्ये भाजायचे. कोट करण्यासाठी इथं मी साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे. प्रत्येक कटलेट हा पूर्ण या पिठामध्ये घुळवून घ्यायचा आणि भरपूर हे साबुदाण्याचं पीठ लावायचं, म्हणजे आपले कटलेट्स आहेत ते एकदम बाहेरून क्रिस्पी होतील. बघू शकता सगळ्या बाजूनी व्यवस्थित मी असं साबुदाण्याचं पीठ लावलेलं आहे. सगळ्या कटलेट्सना असंच साबुदाण्याचं पीठ मी लावून घेते. आता हे कटलेट्स आपण भाजून घेऊयात. 2 चमचे अंदाजे तेल घेते किंवा 2 चमचापेक्षा कमी तेल किंवा अर्धा चमचा 1 चमचा घेतला ना तरी चालेल. व्यवस्थित हे कटलेट्स भाजले जातात. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये हे कटलेट्स घालायचे आणि गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये. मीडियम फ्लेमवरती हे कटलेट्स सोनेरी रंगावरती दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे. मीडियम फ्लेमवरती भाजले ना की हे कटलेट्स एकदम कुरकुरीत होतात. हे बघा
अशाच रंगावरती सगळे कटलेट्स आपल्याला भाजून घ्यायचे. तर आपले खास उपवासासाठी केलेले रताळ्याचे कटलेट्स तयार आहे. आता हे कटलेट्स खायचे कशासोबत? तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, शेंगदाण्याच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत हे कटलेट्स तुम्ही खाऊ शकता. श्रावण महिना चालू आहे, प्रत्येकाचे हे घराघरात उपवास असतातच. तर यावेळेस साबुदाण्याच्या खिचडीऐवजी हे रताळ्याचे कटलेट्स जरूर करून बघा. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना हे कटलेट्स जरूर आवडतील. रेसिपी कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.